हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललो गावाला आणि माझं गाव आहे लातूर, जे इथून 600 किलोमीटर लांब आहे आणि आम्ही ट्रेनने जाणार आहे। तर आता वाजले 5, आमची 5:30 पर्यंत ट्रेन आहे। तर बघू आता कसं जातो प्रवास। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्लॉग बघा आणि जे पण नवीन आहेत ते लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। सो मी झाले रेडी आणि आयफोन नाही त्याच्यामुळे थोडे चेंजेस होणार आहेत, बट ठीक आहे। आणि इथे एवढा सामान झाला आहे आमचा। जी लातूरसाठी ट्रेन पकडायची आहे ती आम्हाला CST वरतून म्हणजे पकडणार आहे, कारण कल्याणवरतून पण येते पकडता, पण तिथे खूप गर्दी असणार, काय माहिती चढायला भेटेल की नाही। त्याच्यामुळे आम्ही CSTला जाणार आधी आणि मग तिथे थोडीफार काय खरेदी करायचे, सामान घ्यायचे आणि ते घेऊन मग आम्ही जाणार। तर तसंच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि मला जेवढं शूट करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल। सो गाईज, आम्ही पोहोचलो आता CSTला आणि माझा आवाज येतो का नाही माहिती नाही, पण अजून आमची ट्रेन आली नाही लातूरची। तर आम्ही भेटतो डायरेक्ट तुम्हाला ट्रेनमध्ये गेल्यावर। गाईज, आमची ट्रेन पण आले आणि ट्रेनमध्येच आता मी भेटले, जागा पण खूप चांगली भेटले। तर बघू आता कसं जातो, तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग असं। तो गाईज, आम्ही जस्ट लातूर स्टेशनला पोचलो, थोडं उठलो, थोडं झोपलो, तसं कशा तरी पोचलो फायनली। आणि आता आमची बस आहे त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे। अजून पुढे खूप गाव आहे आमचं आतमध्ये। मी आत्ताच आली घरी आणि फ्रेश पण झाले, कारण आमच्या गावाला नाथ महाराज हे देव आहेत आमच्या गावचे, म्हणजे मामाच्या इथे, आणि त्यांची जत्रा असते दरवर्षी। ते ह्या वर्षी पण आहे आणि तुम्हाला दाखवते मी कसं कसं असतं। तर आज त्यांना प्रसाद ठेवायचा असतो, तर ते पण बनवतात घरी। आणि जेव्हा आम्ही तिथे जाऊ तेव्हा तुम्हाला सगळं दाखवते की काय काय असतं, कशी कशी प्रथा आहे इथे, ते सगळं दाखवते। त्याच्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। हा प्रसाद असतो जे तिथे देवाला ठेवायचा असतो, ह्याला मलिदा बोलतात। आणि हा साधा आपला भात आहे आणि हा निवेद आहे, म्हणजे ह्याला प्रसाद बोलतात आणि आमच्या इथे निवेद बोलतात। तर आम्ही चाललोय, ही माझी मामी, हेच आहेत देव, यांचं नाव नाथ महाराज आणि ह्या ज्या आहेत ते त्यांच्या आई। आणि हेच अंगात आल्यानंतर या आईंना भेटतात आणि मगच सगळे गाव फिरतात। गाईज, आलेला पाऊस सुरू झालाय। तर आज आहे भंडारा आणि भंडारा म्हणजे जे नवस करतात, ज्यांचे काय प्रॉब्लेम असतात तर ते जर सॉल्व झाले आणि हे जर पूर्ण झालं ना तर ते लोक हा भंडारा ठेवतात आणि त्यासाठी आम्ही चाललोय। मग तुम्हाला दाखवते मी काय काय प्रसाद आहे, चला। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज घरात देव येतो, म्हणजे आमच्याच नाही तर अख्ख्या गावात जेवढे पण घर आहेत तेवढे सगळ्यांच्या घरात देव जातो। आणि मग सगळे लोक त्याची पूजा करतात, पाय वगैरे धुवून। आणि खूप चांगलं वाटतं की अजून पण म्हणजे देव असं आहे आणि हे अंधश्रद्धा किंवा फेक आहे असं काहीच नाहीये, म्हणून कोणीच नाव नका ठेवू। वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे, त्याच्यामुळे हे सगळं खरंच असणार। आणि तुम्हाला जसं मी मंदिर दाखवलं नाथ महाराजाचं, त्याच्याच बाजूला त्यांच्या आईचं मंदिर आहे। आणि मग ते जे उड्या मारतात जोरजोरात, ते नाचतात आणि आईला भेटतात। इथे अशी प्रथा आहे की लेडीज त्यांच्या जवळ जाऊ नाही शकत किंवा पाया पडायला वगैरे लांबूनच पाया पडायला लागतं। आणि जे तुम्ही ते मंदिर बघितलं, जे सिक्क्याने बनवलेलं जे हे होती ना, तर त्याच्या खाली म्हणजे ते पूर्ण चांदीचं आहे आणि त्याच्या खाली एक सोन्याची सुकली आहे असं इथे बोलतात। आणि ते पण एक काका आहेत गावामध्ये, ते त्यांच्या घरी ठेवतात, म्हणजे जत्रा असल्यावर तेव्हाच ते काढतात, नाहीतर मग ते एकदम मोठा टाळा वगैरे लावून ठेवतात। आणि
जेव्हा म्हणजे देवाच्या अंगात येतं तेव्हा देव कंटिन्यू पळत असतो, अजिबात थांबत नाही. सगळ्यांच्या घरी दर्शनाला वगैरे जातात वगैरे, सगळं अख्ख्या गावात फिरतो देव, ते पण पूर्ण रात्रभर. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं अख्ख्या म्हणजे गाव झोपत नाही रात्री, कारण देव येणार असतो. आणि खूप चांगल्या प्रकारे पूजा करतात. आणि म्हणजे जोपर्यंत आईचं दर्शन घेत नाही ना तोपर्यंत देव कुठेच जात नाही, दर्शन घेऊनच अख्ख्या गावात फिरतो. आणि जेवढं व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही ना तेवढं समोर बघायला खूप भारी आहे. आणि म्हणजे सांगताना पण आता काटा येतं अंगाला, एवढं भारी वाटतं. आणि खूप लांबून लांबून लोक येतात हे सगळं बघण्यासाठी किंवा ज्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी. आमच्या गावातलेच एक काका आहेत, त्यांच्याच अंगामध्ये हा देव येतो. आणि जेव्हा पण दरवर्षी येतात तेव्हा ते सांगतात की कोणत्या साईडला जास्त पाऊस पडणार आहे, कोणत्या साईडला नाही, किंवा गावामध्ये काय अडचणी येत असेल, कोणतं संकट येत असेल तर ते सांगतात. जे ते बोलतात तेच खरं होतं. त्या आईचं जे त्यांचं मंदिर आहे त्याला डोली बोलतात. आणि ते पालखीच्या खालून वगैरे आम्ही जातो ते त्यांच्याच. आणि ते खूप चांगलं असतं, जसं की ते खोबर वगैरे असं उडवतात त्यांच्या देवाच्या अंगावरती किंवा फुलं वगैरे. आणि ते जर आपण खोबर वगैरे पडलेलं खाल्लं की ते खूप चांगलं असतं असं बोलतात, कारण ते देवाच्याच अंगावरती गेलेलं असतं. त्याच्यामुळे खूप चांगलं एक गोष्ट आहे ती म्हणजे मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये काहीच भेदभाव नाही. जसं की आम्ही त्यांच्या मंदिरात जातो आणि ते आमच्या मंदिरामध्ये येतात, तुम्हाला मी दाखवलंच. तर खूप चांगलं आहे की इथं काय म्हणजे तसे भांडण नाही आणि सगळे एकत्र मिळून हा सण साजरा करतात. आणि मी हे तुम्हाला आधीच का सांगते, कारण मी पुढे जे दाखवते ते तुम्हाला समजू दे त्यासाठी. तर मी तुम्हाला जे दाखवणार होती ते मला नाही दाखवता आलं, सॉरी. कारण आमच्या घरी म्हणजे माझ्या मम्मीचे जे पप्पा आहेत, माझे आजोबा, त्यांची डेथ झाली आणि खूप अचानक झालं. त्याच्यामुळे मला काहीच करता नाही आलं आणि देव पण आमच्या घरी आला नाही हे झाल्यामुळे. आणि पण जेवढं माझ्याकडे क्लिप आहे तेवढं मी टाकते, त्याच्यामध्ये तुम्ही बघा जसं समजेल तसं. आणि सॉरी की मी नाही दाखवू शकत. आणि आमच्याच काय तर कोणाच्याच घरी गेला नाही जे आमच्या कास्टमध्ये आहेत त्यांच्या, हे झाल्यामुळे. आणि खूप अचानक झालं त्याच्यामुळे मी काहीच नाही करू शकत. आणि सॉरी त्याच्यासाठी परत एकदा. तर जेवढे आहेत क्लिप त्या मी दाखवते, त्याच्यात तुम्ही बघू शकता. जेवढ्या क्लिप माझ्याकडे होते तेवढे मी टाकलेत आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. फॉर मोर व्हिडिओज लाईक अँड सबस्क्राईब. आणि जे पण नवीन आहेत त्यांनी लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.